वनतरा व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। वनतराच्या अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी चर्चा केली आहे। महादेवी हत्तीणी संदर्भात याचिकेवरती चर्चा झालेली आहे। याचिकेत सहभागी होण्याचा वनतराचा निर्णय आहे। आम्ही केवळ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असं वनतराच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। वनतरा व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। वनतराच्या अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झालेली आहे। महादेवी हत्तीणी संदर्भातल्या याचिकेवरती ही चर्चा करण्यात आली आहे। याचिकेत सहभागी होण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आमचे उपमुख्यमंत्री यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की कालच आम्ही त्यांची भेट घेतली, आमची भावना त्या ठिकाणी समजावून सांगितली आणि आम्ही मागणी केली की आपण सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी म्हणून या ठिकाणी मठाबरोबर यावं। त्यांनी ती मागणी मान्य केली, इंटरव्हेन्शन मान्य केलं। त्याचबरोबर हत्तीचं एन्क्लोजर गव्हर्नमेंट कॉस्टनं तिथं उभं करण्याचा सुद्धा निर्णय कालच्या त्या ठिकाणी बैठकीमध्ये घेण्यात आला। आजच त्यांनी वनतराचे सीईओ विवान यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली आणि आज त्याचं ट्विटही त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्यांनी जो वनतरा परिवार आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाबरोबर मठाबरोबर राहण्याचं नियोजन त्यांनी या ठिकाणी असल्याचं सांगितलंय। ही स्टेप अत्यंत महत्वाची स्टेप आहे, कारण रिव्ह्यू पिटिशन मध्ये ज्यावेळी या ठिकाणी हे सगळं जाईल त्यामध्ये वनतरा आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळी ह्या दोन्ही बाजू मठाच्या बाजूने उभं राहतील त्यावेळी निश्चितपणे आमची हत्तीणी नांदणीला महादेवी यायला मार्ग सुखकर होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि ही अत्यंत महत्वाची। थेट जाऊयात दिल्लीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। सगळ्यांना मिळत आहे का? सर एक आज खाली करणार काय नेमका चर्चा झाली, काय मुद्द्यांवरती चर्चा झाली? आज बघा पार्लमेंट सेशन सुरू आहे आणि सर्व खासदारांसोबत मी गृहमंत्री अमित शाह साहेबांची भेट घेतली। सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो, पण त्यावेळेस मी त्यांना भेटलो नव्हतो मी आणि म्हणून आज एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते तेही मांडले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वाधिक काळ गृहमंत्री आणि केलेला आहे, त्याचं अभिनंदन देखील तुम्ही त्याचा आणि कालच्या एनडीएच्या बैठकीत देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याचा उल्लेख केला की केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाईंनी जास्त काळ काम केलं आणि चांगलं काम केलं, आणखी खूप चांगलं काम करायचं आहे असं म्हणाले ते। त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा द्यायचं होतं, त्यांचं अभिनंदनही केलं मी आणि एकंदरीत एनडीएला देखील एनडीए आणि म्हणजे एनडीए व्हायच्या अगोदरपासून शिवसेना आणि भाजपाची युती होती आणि बाळासाहेबांनी ज्या विचारधारेबरोबर युती केली त्याला देखील 25 वर्ष होऊन गेले आणि म्हणून एनडीएचा सगळ्यात जुना पार्टनर म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आणि त्यात आमची विचारधारा एक आहे आणि त्यामुळे आज आम्ही गृहमंत्री महोदयांना भेटलो, त्यांना अभिनंदनही केलं, त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत। माधुरी हत्तीणीबाबत देखील त्यांनी सकारात्मकता दाखवली। एक बैठक जी शिष्टमंडळाबरोबर झाली, एक बैठक वेगळी झाली आहे असं समजत आहे। नेमकं काय चर्चा झाली? खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली। चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलो आहे, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलो आहे आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली आणि याच्याबद्दल देखील कोल्हापूरचा विषय जो आहे त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी काल बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात पार्टी होणार आहे, वनतरा देखील पार्टी होणार आहे। तिथे खरं म्हणजे एक जनभावना आणि लोकभावनेचा विषय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सरकार शेवटी जनभावनेचा आदर करणारं आपलं सरकार महायुती सरकार आहे। त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून
जे काही कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता करणं हे देखील त्या बाबतीमध्ये गरजेचं आहे. पण सरकार जनभावनेचा आदर करणार, जनभावनेबरोबर. 4 वाजता भेटताय तुम्ही, आज त्यांच्यासोबत देखील बैठक आहे. हां, त्यांना देखील सदिच्छा भेट मी त्यांच्यासोबत देखील घेणार आहे आणि सदिच्छा भेट त्यांची घेणार आहे. उपराष्ट्रपती उद्धव ठाकरे पण आज राजधानी दिल्लीत काहीच वेळात पोहोचणार आहेत आणि ते सांगतात की ते रेडी आहेत, सगळ्या सीट्सवरती लढणार आहेत. आपण आपली कशी भूमिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत? ते आता त्यांच्या महाविकास आघाडीचं बोलतायत ना, मी तर महायुतीमध्ये आहे. ते देखील तुमच्या दिल्ली येण्यावरती टीका करतात, मात्र ते 3 दिवस दिल्लीत थांबणार आहे. आता मग त्यांच्यावर काय बोलायचं आम्ही? मी तर जाहीरपणे भेटतोय, खासदारांसोबत भेटतोय आणि काही सकारात्मक ज्या काही जे प्रकल्प आहेत, केंद्र आणि राज्य सरकार मिळून जे काही प्रकल्प सुरू आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा करतोय. पण त्यांची चर्चा कशावर आहे हे तुम्ही त्यांना विचारा ना. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आणि आमच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मी तर खुलेआम येतो आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि मी लपून छपून काय काम करत नाही. मी करतो सगळं, सगळ्यांच्या समोर करतो. उपराष्ट्रपती पदासंदर्भात काही चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झाली, कारण एनडीएचे घटक पक्ष आहात तुम्ही. एनडीएची काल बैठक झाली, खासदार आमचे होते, डॉक्टर श्रीकांत शिंदे होते. एनडीएची चांगली बैठक झाली आणि उपराष्ट्रपती पदाच्या सोबत आम्ही एनडीए सोबत आहोत, ताकदीने सोबत आहोत. धन्यवाद, थँक्यू. तर गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीमधल्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. खासदारांसंदर्भात शहांसोबत चर्चा झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. याबरोबरच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती चर्चा झाल्याचं आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मनपा झेडपीच्या निवडणुकांबाबत बैठकीत चर्चेची माहिती त्यांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये महादेवी उर्फ माधुरी हत्ती परतल्यानंतर तिच्याकरता सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं निवेदन वनतारामार्फत देण्यात आलंय. कोल्हापुरामध्येच जवळच्या नांदणी परिसरामध्ये वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडलेला आहे आणि त्याकरता वनतारा सोयी सुविधा देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर वनताराच्या अधिकाऱ्यांची भेट झालेली आहे. या भेटीमध्ये सुद्धा सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. तर सांधे स्नायूंवरती उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव उभारला जाणार आहे वनतारामध्ये महादेवी हत्तीण परतल्यानंतर. पोहणं आणि नैसर्गिक हालचालींकरता सुद्धा वेगळं तळं असेल. शारीरिक पुनर्वसनासाठी लेझर थेरपी आणि उपचार कक्ष उपलब्ध केला जाईल. विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवासाची सोय असेल. साखळ्यांशिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळून भरलेला हौद असेल. सततच्या वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑनसाईट पशुवैद्यकीय दवाखानाही उभारला जाणार आहे. माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी याकरता रबराइज्ड फ्लोरिंग प्लॅटफॉर्म सुद्धा केलं जाईल. पाय कुजल्याचं दुखणं बरं होण्यासाठी, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मऊ वाळूचे ढिगारे असतील.